the 1st of May 2025. स्टीलचा मोठा डब्बा घेतलाय तो कशासाठी तर त्यामध्ये मला ना साबुदाणा भिजत घालायचा होता आणि हा कॅमलचा साबुदाणा मी या ठिकाणी घेतलाय। तर साबुदाणा कशासाठी भिजत घालायचा आहे तर मला बनवायच्या होत्या उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी साबुदाण्याच्या पापड्या। तर आदल्या दिवशी रात्रीच मी इथे ना एक स्टीलच्या डब्यामध्ये साबुदाणा भिजत घालायला घेतलाय। डबा मुद्दामूनच मोठा घेतला कारण मला 1 किलो साबुदाणा होता आणि मला त्याचा अंदाज नव्हता की ते किती होईल फुगून, म्हणून मग मी मुद्दाम मोठा घेतला आणि त्यानंतर साबुदाणा छान स्वच्छ धुवून घेतला आणि मग आता त्यामध्ये पाणी पण ॲड केलं आहे। तर पाणी मी तुम्ही पाहू शकता कितपत ॲड केलं आहे, म्हणजे बोटाचा आपला एक कांडा बुडेल इतकं पाणी ॲड केलं आहे मी, कारण मग ते साबुदाणा पण छान भिजल्या जाईल आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या पापड्या पण छान होतील यासाठी। आणि नंतर त्या डब्यावरती झाकण ठेवून तो साबुदाणा रात्रभर भिजण्यासाठी एक साईडला ठेवून दिला आणि त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी मी त्याचे पापड्या बनवायला घेणार। हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल। तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज मला बनवायच्या साबुदाण्याच्या पापड्या, त्यासाठी मी रात्री साबुदाणा भिजत घातलेला आहे। तर आता तो चेक करते तो कसा झाला आहे। आणि डोळ्याचं तर माझ्या तुम्ही पाहू शकता खूप जास्त सूज झाली आहे आणि त्याला आज जावंच लागणार आहे। गोळ्यांनी काही फरक पडलेला नाही, दवाखान्यात जावंच लागणार आहे। आणि आज माझी म्हणजे कालच होती दातांची पण अपॉइंटमेंट होती, तर काल अक्षय तृतीया असल्यामुळे मग मी गेले नव्हते, तर आज तिकडे पण जावं लागणार आहे। तर आज दाहोंना सुट्टी आहे, पण बघूया त्यांच्या सुट्टीचा असंच आता दवाखान्यात फिरत बसावं लागणार आहे। पण त्या अगोदर आता हा साबुदाणा भिजत घातला तर त्याच्या पापड्या करणं गरजेचं आहे। सकाळीच वरती जाऊन मी टेरेसवर जाऊन हे करून आले, काय म्हणतात झाडू मारून आले, कारण साबुदाण्याच्या पापड्यांना ना दिवसभर ऊन लागतं आणि गॅलरीत ते काही जमणार नाही, म्हणून मग मी टेरेसवरच जाऊन आले। तर चला आता ना साबुदाण्याच्या पापड्या करते, त्या अगोदर आपण बघू साबुदाणा कसा भिजला आहे ते। तर चला स्टे ट्यून। तर या ठिकाणी मी 1 किलो साबुदाणा भिजत घातला होता ना, म्हणून डब्यातच घातला होता। एवढं मोठं भांडं नव्हतं माझ्याकडं, मी म्हटलं जरी ओव्हरफ्लो झाला तर मग डबा सोयीस्कर पडेल। आणि तुम्ही पाहू शकता साबुदाणा खूप छान भिजलाय आणि कॅमलचा असल्यामुळं हा छानच भिजणार होता, मला माहिती होतं, कारण कॅमलचा साबुदाणा चांगला असतो आणि मी तोच साबुदाणा वापरते। तर हे पाहू शकता एक एक दाना वेगळा झाला आहे आणि खूप छान असा सॉफ्ट झाला आहे म्हणजे साबुदाणा। तर आता ना ह्याच्यासाठी पाणी ठेवते मी गॅसवरती आणि मग बटाटे पाणी उकळेपर्यंत बटाटे वगैरे 1 हात 2 म्हणजे जास्त नाही घालणार आहे मी बटाट्याचा किस, थोडाच घालणार आहे। आता 1 किलोला पावशेर, एक नाही तर पावशेरला थोडी जास्त अशी घालेल, तर ते किसून घेते पाणी उकळेपर्यंत। तर चला मी याच्यात ना 4 लिटर पाणी टाकले, कारण मी साबुदाणा 1 किलो घेतला होता ना, तर जेवढा साबुदाणा असतो त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं असतं। तर ह्या बाटलीने मोजून मी 4 लिटर टाकले आणि ते आता तापायला ठेवले आणि इकडं पण थोडंसं ठेवलं आहे, कारण ना जर कधी म्हणजे घट्ट वगैरे झालं ते तर पटकन मला गरम पाणी टाकता येईल, म्हणून इकडं पण मी थोडंसं ठेवलं। आता हे किती हे माहीत नाही, हे अंदाजेच ठेवले, पण हे टाकले मी 4 लिटर आणि आता हे उकळायला ठेवले। तोपर्यंत मी बटाट्याचा किस करून घेते। तर या ठिकाणी मी मोजून अर्धा किलो बटाटे घेतले होते, तर मीडियम साईजचे 4 बटाटे तुम्ही म्हणू शकता, कारण 1 किलो साबुदाणा होता तर मी अर्धा किलो त्यामध्ये बटाटे टाकले, खूप जास्त नाही टाकले, कारण मग परत त्या पाण्याचं मेजरमेंट बिघडलं असतं असं मला वाटलं, म्हणून मी जास्त नाही टाकले। आणि मोठ्या आकाराची किसणी आहे माझ्याकडे ही बटाटे वगैरे किसायचे, तर याच्यात मोठे मोठे छान किस होतात, तर त्याच्याच साह्याने मी इथं बटाटे किसून घेते। तर मी बटाट्याची साली वगैरे काही काढत बसले नाही, कारण माझ्याकडे तेवढा वेळच नव्हता, पाणी मी उकळायला ठेवून दिलेलं होतं आणि मग त्याचं जेवढा टाईमपास करत बसले असते ना तर मे बी पाणी जास्त उकळलं असतं, म्हणून म्हटलं चला जाऊ द्या, तसंही ते किस झाल्यानंतर सालींचं त्याच्यामध्ये काही दिसतच नाही। तर आता या ठिकाणी पूर्ण किस मी बटाट्यांचा करून घेतला आहे आणि तो किससुद्धा मी 4 ते 5 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेणार आहे।
कारण त्यामधला सगळा स्टार्च काढून घेणार आहे. जर नाही काढला ना तर ते साबुदाण्याच्या पापड्या ज्या आहेत ना आपल्या, त्यासुद्धा अशा काळपट दिसतील वाळल्यानंतर. त्यामुळे बटाट्याचा सगळा स्टार्च काढून घ्यायचा असतो. तर आता इथे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती गढूळ पाणी झालं आहे ते बटाट्यांचं, म्हणजे त्यातून किती स्टार्च निघालं आहे. आणि थोड्या काही सुक्या लाल मिरच्या होत्या माझ्याकडं, त्या मी ह्याच्यात खलबत्त्यात कुटून घेते, कारण मी हिरवी मिरची नव्हते टाकणार आणि मला लाल मिरची पावडर पण नव्हती टाकायची, कारण त्या मग पापड्या सगळ्या लाल दिसल्या असत्या. म्हणून मग मी हे चिली फ्लेक्स टाईप यामध्ये कुटून घेतले. बटाटे मी किसून घेतलेत आणि मस्त पांढरा शुभ्र असा किस झाला तयार. आणि काही मिरच्या पण कुटून घेतल्यात, हे पाहू शकताय. तर ते पण झालं आहे त्याचं कूट. मला खूप जास्त तिखट नाही करायचं म्हणून मिरची पावडर नाही टाकली, नाही तर मिरची पावडर पण टाकली तरी चालते. पण कसं होतं ते मग परत तेलात गेलं ना असं करपल्यासारखं होतं. आणि या ठिकाणी आता पाण्याला पण उकळी येते. मी साबुदाणा पण थोडा लूज करून घेते. साबुदाणा तसा छान भिजलाय, त्याच्यामुळं टेन्शन नाही, तो पाण्यात गेल्यावर पण सुट्टा होईल. पण मग टाकायला सोपं होतं आधी असं लूज करून घेतलं तर. पट्टापट ते करते. पाणी पण छान उकळलंय. आधी हा एवढा टाकून मग परत बाकी लूज करू, नाही तर मग त्याचा चिखल होईल खाली. पापड्यांमध्ये ना मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण मग ते परत वाळवून बरोबर होतं. तर मी इथं ना आता 1 किलो साबुदाण्यासाठी असे सपाट खूप छोटे चमचे आहेत, हे 4 चमचे टाकते. आणि वाटलंच तर मग वाढवता येईल, पण कमी नको, हे जास्त नको, म्हणजे कमी नाही करता यायचं. तर आता इथं मीठ टाकलंय आणि आता हे कुटलेलं लाल मिरचीचं हे ना चिली फ्लेक्स म्हणू शकतो आपण याला, हे टाकते याच्यामध्ये. तर आता उकळी छान फुटत आली ना की हे टाकून द्यायचं साबुदाणा. ह्याला असं कंटिन्यू हलवत राहायचं, नाही तर ते खाली चिटकण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे त्याला हलवत राहायचं. आणि खूप सोपं आहे, म्हणजे सगळ्यात सोपं तर मला साबुदाण्याच्या पापड्याच वाटतात, कारण खूप काही याला मेजरमेंटची पण गरज नाही, तशी आपल्या मनाने अंदाजाने घेऊ शकतो. तर आता इथं हे ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजून घेते मी. आता मी ना बटाट्याचा किसच विसरले, तर आता लगेचच आता बटाट्याचा किस टाकून देते मी. ह्याच्यातून हे असे बबल्स यायला लागले, याचा अर्थ हे छान शिजले. तर आता मी ह्याचा गॅस बंद करते आणि पटापट याला वरती घेऊन जाते आणि पापड्या टाकते. पातेलं गरम होतं, त्यामुळे आहोंनी मला पातेलं वरती आणून दिलं. आणि हा जग दिसतोय ना, यामध्ये ते एक्स्ट्राचं मी गरम पाणी केलेलं ना ते पण घेऊन आले. समजा इन केस पापड्या टाकता जर ते मग मिश्रण घट्ट झालं तर त्यात मी ते गरम पाणी मिक्स करून मिश्रण पातळ करेल, ह्या दृष्टीने मी घेऊन आले होते. पण त्याचा काही यूजच नाही झाला, तर तसंच मला फेकून द्यावं लागलं पाणी, कारण त्या पापड्यांचं मिश्रण अगदी शेवटपर्यंत जशाला तसंच होतं आणि छान पापड्या घातल्या गेल्या. तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर, म्हणजे एक पळी टाकली का एक पापडी अशी आपोआप व्हायची. मला त्याला जास्त काही शेप पण द्यायची गरज पडली नाही. आणि आहोंना पातेलं घेऊन येईपर्यंतच मी हा पेपर अंथरून घेतला होता. आणि साबुदाण्याच्या पापड्यांना ना प्लास्टिकचाच पेपर लागतो, कारण कपड्यावर वगैरे ते निघत नाहीत, त्याला प्लास्टिकचा पेपर असेल तरच निघतो. तर आमच्या इथे ज्या ताई आहेत ना, तर मी त्यांच्याकडे रोज संध्याकाळी जात असते वॉक करायला आणि बसायला सुद्धा त्यांच्या इथे. तर त्यांच्याकडनंच मी हा पेपर आणला होता. आहोंना खूप मार्केटमध्ये शोधायला सांगितलं, त्यांनी 2-3 ठिकाणी शोधलं, पण त्यांना मिळालंच नाही, कारण मे बी त्यांना ना जायला लेट व्हायचा कामावरून, म्हणजे ऑफिसवरून आल्यानंतर ते जायचे आणि मग तोपर्यंत दुकानं बंद झालेल्या राहायच्या, म्हणून मग ते भेटलाच नाही. मग शेवटी मग त्यांच्याकडनंच घेतला मी तो पेपर. आणि खास साबुदाण्याच्या पापड्या माझ्या त्यासाठीच राहिल्या होत्या.
तर चला फायनली आज त्या पण होऊन गेल्या. आणि सकाळीच आले होते पापड्या करायच्या अगोदर टेरेसवरती आणि टेरेस पूर्ण झाडून घेतला होता मी. आमचा टेरेस भरपूर मोठा आहे पण ऊन खूप असतं इथं. मी तर डोक्यावरती ओढणी घेऊनच बसले होते आणि खूप सकाळचा टाईम होता, म्हणजे 7:30-8चाच टाईम होता. तरी पण तुम्ही पाहू शकता की किती ऊन म्हणजे आहे आणि हवा पण भरपूर होती. तो कागद काही राहिला नाही. नंतर मग आले होते ना, पिल्लू उठला होता त्याला घेऊन, तर मग त्यांनी मला बाकीकडे दगड ठेवून दिले. आणि ही चक्री तुम्ही पाहू शकता की इतकी हवा आहे ना, ती चक्रीसुद्धा फिरते. तर हे संक्रांतीच्या वेळेसच जेव्हा हे पतंग वगैरे उडवायचे होते ना, त्यावेळेला ती पिल्लूची चक्री होती जी वरती राहिली होती. आणि इथे तुम्ही पाहू शकता. आता मी जवळून पण तुम्हाला दाखवते. पापड्या खरंच खूप छान झाल्या. काही ठिकाणी याला ना साबुदाणा खीर पापड्या पण म्हणतात, म्हणजे हे खिरीसारखं पातळ असतं म्हणून म्हणत असतील, पण आमच्या इकडे याला साबुदाण्याच्या पापड्या एवढंच म्हणतात. तर यात आपण ना हिरवी मिरची पण घालू शकतो. मी लाल मिरची घातली त्याऐवजी. आणि मी इथे पापड्या करत होते आणि साईडलाच पिल्लू खेळत होता. त्याच्या गाड्या वगैरे घेऊन आला होता तो. आहोंनी त्याला वरती आणून सोडलं होतं, कारण तो झोपेतून उठला होता ना त्यामुळे. आणि तो राहत नव्हता, त्याला वाटायचं मी कुठे गेले, म्हणून त्याला इथं आणून सोडलंय. काय चालू आहे आणि बघता बघता माझ्या बऱ्याचशा पापड्या पण घालून झाल्या. अगदी थोड्याच राहिल्या होत्या आणि खरंच खूप सोप्या आहेत ह्या साबुदाण्याच्या पापड्या. ज्या कोणी बिगनर्स असतील किंवा नवीन ज्यांचे लग्न झालेले असतील किंवा एकट्या अशा शहराच्या ठिकाणी वगैरे राहत असतील, तर त्यांच्यासाठी तर खूप सोपा पदार्थ आहे हा. आणि तुम्ही उन्हाळी वाळवणामध्ये हा पदार्थ तर नक्की करून पाहू शकता. मी सुद्धा माझ्या लाईफचा म्हणजे लग्नानंतरचा उन्हाळी वाळवणाचा पहिला पदार्थ हा साबुदाण्याच्या पापड्याच केल्या होत्या लॉकडाऊनच्या काळामध्ये. तर तुम्ही पाहू शकता एवढ्या साऱ्या पापड्या झालेल्या आहेत आता माझ्या साबुदाण्याच्या. आणि आता ना मी खाली जाते. खूप ऊन लागलंय मला आणि खूप दमल्यासारखं पण झालं होतं. तर आले मी आता पापड्या टाकून वरती. हे डोळ्यामुळं तर असं वाटतंय की मी आंघोळच नाही केली, पण आंघोळ केलेली आहे सकाळीच. पापड्या करायच्या अगोदर, कोणतेही वाळवण्याचे पदार्थ करायच्या अगोदर मी पारुशाने कधीच केले नाही, आंघोळ केली. तर कारण ते लवकर करायचं असतं ना, म्हणून मग लवकरच आंघोळ करून सगळं करून टाकलं. कारण परत आता इतकं ऊन वाढलंय की बाप, म्हणजे मला इतकं असं कसं तरी झालं होतं. दिसतच नव्हतं घरात आल्यानंतर, आमच्या अंधारा येतात ना तसं झालं होतं. तर म्हटलं आता मला पूजा करायची आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये ना एवढं क्लिअर ते दिसलं नाही मी काय काय टाकलं अक्षय कलशमध्ये, म्हणून मग आज मी ते काढताना, म्हणजे आज काढायचं आहे ना ते, तर ते काढताना दाखवते. कारण का ना माझ्या लक्षातच आलं नाही अँगल, माझा हातच त्यात जास्त दिसत होता. मी नंतर व्हिडिओ पाहिला, एक सेकंड, मी नंतर व्हिडिओ पाहिला तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे यात तर दिसलंच नाही मी काय हे केलं. तर मला आता पूजा करायचीच आहे, तर म्हटलं ते काढताना तुम्हाला दाखवूयात की त्यामध्ये मी काय काय ठेवलं. तर चला तुम्हाला दाखवते मी ते अक्षय कलशमध्ये काय काय ठेवलं होतं. तर या ठिकाणी तर सर्वप्रथम मी फूल काढते, कारण मी वरती फूल वाहिलेलं होतं ना ते काढलं. त्यानंतर इथं सोन्याची अंगठी आहे ना, तर ती पण मी ठेवली होती, माझीच आहे ही. आणि चांदीचं कॉईन आहे माझ्याकडे, हे ह्याच्यावरती लक्ष्मी आणि गणपतीचं चित्र छापलेलं आहे. त्यानंतर हे एक आणि 2-2चे 5 कॉईन आहेत. हे रुपये 7 आहेत टोटल, पण कॉईन 5 आहेत. तर असे 7 रुपये मी ठेवले होते. आणि तांदूळ, तर तांदूळ ना आपल्याला पक्ष्यांना द्यायचे किंवा मग आपण आपल्या घरातल्या ह्याच्यात पण टाकू शकतो तांदळात. एकदम म्हणजे आपल्या घरात धनधान्य असंच अखंड राहील त्यासाठी. आणि त्यामध्ये ना मग आता तुम्हाला या तांदूळातून निघताना सगळं दिसेल. तर एक सुपारी निघालेली आहे. त्यानंतर त्यामध्ये मी लवंग टाकल्या होत्या 7 आणि पिवळ्या कवड्या 7 टाकल्या होत्या. प्लस जी विलायची असते ना आपली हिरवी विलायची खायची, त्या पण 7 टाकल्या होत्या. तर हे सगळं मी आता तुम्हाला काढल्यावर दिसेल सगळं 7 टाकलं होतं. आणि फक्त सुपारी 1 टाकली होती आणि चांदीचा कॉईन 1 आणि काय म्हणतात हे सोन्याची अंगठी 1 असं टाकलं होतं. आणि हे जे आहे ना, तर हे सगळे लक्ष्मीला आकर्षक करणाऱ्या वस्तू आहेत. आणि त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी मी हा उपाय केला होता. आणि मेन म्हणजे अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे ह्या मुहूर्ताला आपण जे काही लक्ष्मी प्राप्तीसाठी करू ना, तर ते चांगलंच असतं. त्यानंतर मग मी इथे ना एक पिवळा कपडा घेतला आहे, ज्यामध्ये ना हे सगळं मला पोटली बांधून ठेवायचं आहे. तर
तर 7 कवड्या, 7 लवंग आणि 7 विलायची, 1 सुपारी आणि 1 हा चांदीचा कॉईन आहे ना, तर तो मी देवाऱ्यात रोज पूजते म्हणून मी तो देवाऱ्यातच ठेवला. आणि अंगठी पण मी रोज घालते म्हणून त्या अंगठी पण हातात घालण्यासाठी ठेवली. फूल ठेवला आणि त्या जे काही कॉईन होते ना 1-1 रुपयाचे ते ठेवले आणि थोडंसं त्या तांदळातलं तांदूळ टाकून ही पोटली आपल्याला तिजोरीत ठेवायची. तर चांदी आणि सोनं मी ह्यामध्ये का नाही ठेवलं, कारण ज्या तिजोरीत मी हे ठेवणार आहे त्याच्यात ऑलरेडी चांदी आणि सोनं आहेच आहे माझ्याकडे आणि हे रेग्युलर यूजची माझी अंगठी होती ना, म्हणून मी त्यामध्ये नाही ठेवली, कारण तिजोरीत सोनं आहेच आहे. तर चला आता ही पोटली पण आपली अक्षय पोटली अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही वर्षभरात आपण आपल्या तिजोरीत ठेवायची. तर त्यानंतर मग मी मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली. छान फ्रेश मूड झाला होता आणि मस्त सकाळी पूजा केली ना तर भारीच वाटतं. तर कधी होतो उशीर मला पण, कारण का कामं पिल्लूचं बघायचं, आहोंचं माझं सगळंच बघायच्या ह्याच्यात एका माणसाला सगळं ॲट अ टाईम होऊ शकत नाही. कधी कोणतेही कामं पुढे मागं होतात, पण एक रुटीन फॉलो केलं ना तर मग सगळे कामं वेळच्या वेळी होतात. तर माझं तसंच आहे, मी एक असं रुटीन फॉलो करत असते, त्यानुसार मग कामं करत असते. आणि ना आज मी देवापुढं घंटी नाही वाजवली ओरिजिनल, कारण ह्या नवीन घंट्या मी लावलेल्या आहेत ना, तर मला ते सध्या क्रेज आहे, मी त्याच वाजवल्या. आणि त्यानंतर थेट दुपारी 3-3:30च्या दरम्यान मी वरती आले होते टेरेसवर ह्या पापड्या उलटवण्यासाठी. तर साबुदाण्याच्या पापड्या ह्या उलटावाव्या लागतात, कारण त्याला दोन्ही साईडने वाळवावं लागतं. एक साईडने ते वाळायला जात नाही तर म्हणून, आणि तो थोडंसं जाड पण असतं ना त्यामुळे त्याला दोन्ही साईडने वाळवावं लागतं. तर या ठिकाणी आता मी सगळ्या एक करून पापड्या उलटवून घेते. आणि खरंच ही जी हे आहे ना खूप सॅटिस्फाईंग आहे, हे म्हणजे हे उलटवताना खूप छान वाटतं. आणि मस्त वरतून तर छान सुकल्या होत्या आणि आता दुसऱ्या साईडने पण मी उलटून टाकल्या ना तर त्या पण आता सुकतील, म्हणून मी दुपारीच आले होते आणि एक करून सगळ्या पापड्या आता उलटवून झाल्या आहेत. तुम्ही पाहू शकताय मी इथे सगळ्या पापड्या उलटवून ठेवल्या. तर एकटीच आले होते, आहो होते दुपारी, आज सुट्टी असल्यामुळे पिल्लूजवळ म्हणून पटकन आले आणि पटकन खाली गेले आणि त्यानंतर संध्याकाळी परत पापड्या काढायला आले. हॅलो, तर आता मी आलेले टेरेसवरती. पापड्या मगाशी पलटी करून ठेवल्या होत्या ना, आता मी परत घेऊन आले, बा त्यात घेऊन जाते. आणि इथे बघा वातावरण इतकं सुंदर झालं ना संध्याकाळचं. हे आहोंच्या आत्यांचं ना घराची वास्तुशांती आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, तर तिकडे जायचं आहे. तर म्हटलं मग हे अगोदर खाली नेऊन ठेवावं आणि मग निघायचं. आणि निघायचंच आहे आम्हाला, सगळ्यांचं आवरलं आहे, फक्त मी हे घेण्यासाठी वरती आले. तर चला मी आता पटपट हात गोळा करते. आणि मीच खालून वरती चढत आले ना, म्हणजे पळतच आले तर थोडासा धाप लागले, म्हणजे दम लागला आहे मला. तर चला मी हे पटपट करते आणि मग निघू आपण. आम्हाला जायचं, परत उशीर पण होईल, संध्याकाळ होत आली. आणि मुद्दामूनच मी हे जास्त ठेवलं होतं, म्हणजे जितकं जास्त हे होईल, तरी पण हे काही पूर्ण प्रॉपर सुकले नाही, याला उद्या परत ऊन द्यावं लागेल. आणि डोळ्यांचं असं झालं की आता ही सूज पण कमी झाली आणि दुखणं पण माझं कमी झालं, मी गोळ्या घेत होते त्यामुळे. आणि आज मग गेलोच नाही आम्ही, दवाखान्यात पण नाही गेलो. म्हटलं मग खूपच जास्त झालं तर जाऊ, कारण दुखणं थांबल्यावर कशाला जायचं. आणि दातांचं असं झालं की फोन केला होता, तर आजची अपॉइंटमेंट भेटली नाही. खरं तर माझी कालचीच होती, पण मग मला काल अक्षय तृतीयेमुळे जायला नाही झालं, म्हणून मग मी आज जाणार होते. तर फोन केला तर आजची भेटली नाही, तर ते म्हटले उद्या या. तर तो बघू, उद्या तिकडे जावं लागेल. तर चला आता हे पटकन करून घेते आणि निघते. तर एक परात आणली होती मी हे सगळ्या पापड्या नेण्यासाठी, तर तरी पण यामध्ये काही बसल्या नाही. मी एकावर एक ठेवून नेल्या, कारण मग खालीच जाऊन लगेचच मी याला ना फॅन खाली पसरवून दिलं. मी परत तो प्लास्टिकचा कागद अंथरला आणि त्याला परत एक सुट्ट करून फॅन खाली पसरून दिला आणि फॅन चालू ठेवूनच मग आम्ही गेलो होतो तिकडे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी. हे काही एवढं प्रॉपर सुकलं नाही. आता मला याला बहुतेक गेल्या फॅन खाली ठेवावं लागेल, नाहीतर याचं रात्रीतून खेळच खलासून जाईल, खराब होऊन जातील त्याला. मग त्याच्यामुळं आता हे इथून उचलते आणि परत फॅन खाली नेऊन टाकते खाली. ते सगळं काढून ठेवलं खाली आल्यावर, ते परत फॅन लावून दिला, पसरून दिलं आणि फॅन चालूच ठेवून मग आम्ही आलेलो आहे तिकडं. तर आम्हाला जायचं आहे चांद्याला. तर चांद्याला आहोंच्या आत्यांच्या घराची वास्तुशांती आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, तर तिकडंच आम्ही चाललो आहे. मी, आहो, पिल्लू आणि देवांश, आम्ही चौघं चाललो होतो. हे कोण हातात घेऊन बसला असं? मला झोप आली, घरी झोप म्हणले होते तुला.
त्यानंतर मग आम्ही इथे आलो वास्तुशांतीच्या पूजेला. तर तुम्ही पाहू शकता मस्त घर बांधलं होतं त्यांनी. बाहेरून काही शूट नाही घेता आलं, पण मला हे मंदिराचं शूट घ्यावंसं वाटलं. आणि मस्त विठ्ठलाची मूर्ती होती, माझ्यासारखंच आहे थोडंसं मंदिर, पण हे त्यांनी घरी बनवून घेतलेलं आहे. आणि इथेच वास्तुशांतीची पण पूजा मांडलेली होती. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.